हाय सगळ्यांना, नमस्कार, शुभ दुपार. काय झालंय माहितीये का, हॉटेलवरती मैत्रीण माझी जेवायला आली. आम्ही दोघे एका वर्गात होतो. आमची दोघीची लय दिवसातून गाठ पडली. किती? 15 वर्ष? 14 वर्ष झालं आमच्या दोघी. काय नाव आहे मैत्रिणीचं? पूनम. हा, पूनम. बरेच जण ओळखत असल्या तर कोणी कमेंट कसं वाटलं जेवण? खूप छान, मस्त. इच्छा होती, लय दिवस झालं यायचं. हा, खूप दिवस झाला इच्छा होती. नेमकी रोडला दिसली मला आणि नाही का, मग यांना म्हटलं, मिस्टरांना म्हटलं की चला म्हणून. ती दारांना नीट खूप छान जेवण आहे, सगळ्यांनी या, नाही का. पाहुणं की जोडीने आले ती. हाय का, व्यवस्थित क्वालिटी वाटली ना? खूप छान वाटलं. छान वाटलं. कसं वाटलं? जत्रा ती म्हणते, जत्रा जेवायला जो कोणी मटणाला असेल हावरा त्याने हॉटेल गाठावं ढावरा. हा, मस्त मस्त, छान. असं द्या, या. थँक्यू. ओके, झाली आता सुरुवातच. चला, दुपारची वेळेचा मग अशी एक टाकला होता, थोडासा व्हिडिओ काढला होता. मैत्रीण आली होती ती आणि त्याच्यावरती आम्ही दोघी एका वर्गात होतो आणि नंतर न काय व्हिडिओ काढायला टायमिंगच मिळाला नाही. तर आता संध्याकाळची वेळ झाली, बरोबर 7 वाजलेले आहेत आणि आता कस्टमर यायचे चालू झालेले आहेत. बरोबर 7 ते संध्याकाळी 11 पर्यंत कस्टमर चालू असतात. होय ऋतू, तोपर्यंत आता सगळं आवरून घेऊन मस्तपैकी स्वच्छ करून भाकरीला बायका नवीन आलेल्या त्या बायका बसवल्या. पाठीमागं परत न सगळं ते चाललंय व्यवस्थित. गिरणीचं पण काम चालू आणि झालं, कस्टमर यायला चालू झालं. त्या रवी सरांचं काय चाललंय काय माहिती, शर्ट बदलू चाललंय. अहो, किती शर्ट बदलताय. असू दे, त्यांचं काहीतरी काम आहे, बाहेर चालत. ते 2 वेळा शर्ट बदलले, परत सकाळ धरून 2 वेळा जाहिराती, म्हणजे जाहिरात पण करायला गेलते ना, मग ते शर्ट बदलून जातात. तिथं ही केल्यावरती लगेच मारतात. तिथं कळायला तिथं कळायला आणि घातल्यात पांढरी कपडे, त्यामुळे तर काय सगळं शर्ट असल्यामुळे तर चला एक झलक दाखवूया तुम्हाला थोडीशी आपली संध्याकाळची. आम्ही दोघे आपलं थोडं एक आम्हाला तेवढा अर्धा तास नीट मिळतो. या ना, ताट लावायची वाट बघतात की. चला की तुम्ही तिकडं कुठं गेटला, गेटकडं कुठं तुम्ही? इकडं आपलं काम इकडं आहे, चुलीपाशी. आपल्याला बसून जमतं का मोकळ्यात नुसतं? काय कराय आगाव काटा. आबाळ पण आलंय, संध्याकाळची वेळ झालेली आहे, 7 वाजायचा टायमिंग आता. आणि आपल्या आता कस्टमर चालू होतील. आता आपल्याला मागे बघावं लागेल की मागच बघायचंय सगळं. इकडून काय कळा नाही, इकडून जावं नाही तर तिकडून गोल्याडा मारून जावं लागतंय. लाईट ही मस्त लावली. रात्री तुम्हाला व्हिडिओ दाखवला तेव्हा लाईट नव्हती ना. आणि मस्त असं ताट एकदम स्वच्छ चकाचक करून पुसून बायकांच्या आपापल्या भाकरी चुली बांधून भाकरी करायला चियाज लावून इकडे अशी भोगली. इकडे भाऊजींकडे खालचं सगळं कॉन्ट्रॅक्ट आहे. उद्या सगळ्यांना आपलं एक झलक तुम्हाला थोडीशी दाखवावं म्हणलं, कारण का आम्हाला घरी जायला पण उशीर होतो, 10 साडे 10 वाजतात. त्यामुळे संध्याकाळचा काही घरचा व्हिडिओ येत नाही. आपले एक थोडासा टायमिंग गावतो, अर्धा पाऊण तास. त्याच्यात एक मस्त असा आरामशीर निवांत एक पाहिजे ना थोडं तरी माणसांना हे करायला, व्हिडिओ काढायला. सगळं पोरं आधीच आपलं नियोजन करतात. थोडासा टायमिंग घावल्यावर पाण्याचे बॉक्स, पाण्याच्या बाटल्या ही टेबलला सगळे लावून ठेवतात. कारण एकाएकी कस्टमर आल्यावर ना अजिबात टायमिंगच मिळत नाही. काय कुणाची कोणाला मिळत लागत नाही. 2 तास कुठे काय करतंय आणि कुठं कोण जातंय तपासच लागत नाही मेळ. म्हणून एक अर्धा तासात आम्हाला घावतो व्हिडिओ काढायला नीट आणि व्यवस्थित. असं काय सारखं तुम्हाला टेबल किंवा दागत बसावे. थोड्या वेळ सगळ्याच हॉटेलला थोडा वेळ हे असतं, विश्रांती असते. कारण का जेवणाचा टायमिंग नसतो, रॉंग टायमिंग असतो. आपलं 1-2 टेबल असतात चालू की कवचिकडे येणारी. पण कॉपर जे असतात जेवण करायला ते सगळे 7च्या नंतरच येतात, 7-7:30च्या नंतर. त्यावर आपलं काम केलेलं असतं. सुद्धा तर बाय सगळ्यांना, गुड नाईट, शुभरात्री.